नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या टू द पॉइंट कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. आज आपल्या सोबत एक खास अशा पद्धतीचं एक युवा गोमंतकीय व्यक्तिमत्व आहे. आपल्या सोबत आहेत कौस्तुभ सोमनाथ नाईक आणि खास पोर्तुगालहून ते आपल्याशी आज या कार्यक्रमात संवाद साधतायत. त्यामुळे सर्वात प्रथम कौस्तुभ तुझं स्वागत या कार्यक्रमात. थँक्यू थँक्यू. कौस्तुभची ओळख ही विशेष या ठिकाणी करून द्यावी लागणार आहे. कौस्तुभ सोमनाथ नाईक आपलाच गोयकार, पुंड्या तालुक्यातला. पुंड्या तालुक्यातलं नाईक हे कुटुंब म्हणजे सर्वस्वी नाट्यकलेला वाहून घेतलेलं हे कुटुंब आहे. पुंड्याचे ज्येष्ठ कलाकार विश्वनाथ नाईक यांनी जी एक कलेची परंपरा त्या ठिकाणी सुरू केली. हंस नाट्य संगीत संगीत नाट्य मंडळ त्यांनी स्थापन केलं आणि अनेक अजरामर अशा पद्धतीची नाटकं विश्वनाथ नाईक यांनी केली आणि त्यांच्या या नाट्य कलेचा वारसा परंपरा त्यांचे पुत्र सोमनाथ नाईक जे होते आणि आता विजय कुमार नाईक हे पुढे नेत आहेत. आणि कौस्तुभ हा त्यांच्या पिढीतला तिसऱ्या पिढीतला कलाकार आहे, ज्याचंही मोठं योगदान नाट्य क्षेत्राशी आहे. त्यांनी अधिकृत पद्धतीनं नाट्य शास्त्राचा अभ्यासही केलेला आहे, अनेक नाटकं लिहिलेली आहेत, अनेक नाटकांचं दिग्दर्शनही केलेलं आहे. परंतु या नाईक कुटुंबातलं हे जे रत्न आहे कौस्तुभ यांनी आपली पारंपरिक वाट सोडून एक वेगळीच वाट सध्या पकडलेली आहे आणि जगभरात सध्या भ्रमंती करण्याचं काम त्याचं सुरू आहे. सध्या पोर्तुगालमध्ये तो आहे आणि पोर्तुगालमध्ये जो वसाहतवाद आणि भाषा या संबंधीचा अभ्यास त्याचा सुरू आहे. अभ्यास म्हणजे पोर्तुगाल भाषा शिकून घेणं आणि मग बाकीचा सगळा रिसर्च करणं अशा पद्धतीचं हे एक जटिल अशा पद्धतीचं काम हे कौस्तुभचं सुरू आहे. कौस्तुभनं गोवा युनिव्हर्सिटीमध्ये बीएससी इन कम्प्युटर सायन्स, आता बीएससी इन कम्प्युटर सायन्स घेऊन त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे एम ए इन परफॉर्मन्स स्टडीज इन आंबेडकर युनिव्हर्सिटी दिल्ली, त्याच्या पुढे जाऊन एम फिल थिएटर अँड परफॉर्मन्स स्टडीज जेएनयू दिल्ली, म्हणजे तिन्ही टप्प्यात वेगवेगळ्या पद्धतीचा मार्ग हा कौस्तुभनं शोधलेला आहे. आणि सध्या हिस्ट्रीज ऑफ पोर्तुगीज कॉलनिझम इन साऊथ एशिया 18th अँड 20th सेंचुरी या संबंधीचा रिसर्च हा कौस्तुभचा सुरू आहे. आणि या रिसर्चच्या अनुषंगानेच कौस्तुभ सध्या पोर्तुगालमध्ये दाखल झालेला आहे. ज्या पोर्तुगीजांनी आमच्या गोव्यावरती 451 वर्षे राज्य केलं, त्या पोर्तुगालमध्ये आज आपला कौस्तुभ बसलाय आणि आम्ही त्याच्याशी संवाद साधणार आहोत. कौस्तुभ, आपण सुरुवात करूया. नाटक हे तुमचं नाईक कुटुंबाचं सर्वस्व, म्हणजे ज्या पद्धती मला वाटतं गोव्यात हंस संगीत नाट्य मंडळ आणि ज्या पद्धतीनं आता विजय कुमार नाईक यांनी नाटकाला पूर्णपणे वाहून देऊन जो काय एक आपली सेवा सुरू केलेली आहे, त्या नाटकातल्या तिसऱ्या पिढीतला एक घटक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वस्वी एम फिल इन थिएटर इन परफॉर्मन्स स्टडी सगळं शास्त्रोक्त अभ्यास घेऊन नाट्य क्षेत्र पुढे जाण्याचं सोडून ही वेगळीच वाट चोखाळण्याचा विचार नेमका मनात कसा काय आला? नाही, ऍक्च्युली वेगळी वाट नाहीये, नाटकातनं मिळालेली वाट आहे. कारण आम्ही वेगळी वाट ही मी जेव्हा कम्प्युटर सायन्स करत होतो, मी गोव्यात केलं बीएससी, नंतर मी पुण्यात होतो 3 वर्ष एमसीए करायला. तर तिकडे मी एकांकिका वगैरे करायचो आणि तिकडे करताना वाटलं अरे आपण हेच म्हणजे आपला कल ह्या गोष्टीशी आहे. कम्प्युटर सायन्स वगैरे ठीक आहे, म्हणजे ते असेल नसेल. मग त्याच्यानंतर मी जरा विचार करायला सुरुवात केली की पुढे काय केलं पाहिजे आपण. तर मला लेखनात इंटरेस्ट होता आणि संशोधनात जरासा इंटरेस्ट होता. तर त्या अनुषंगाने मग मी दिल्लीमध्ये गेलो एम ए करण्यासाठी परफॉर्मन्स स्टडीज मध्ये. आणि परफॉर्मन्स स्टडी हे फक्त नाटकाशी रिलेटेड हे नाहीये, विधा नाहीये, तर ती जनरली पॉलिटिक्स, खेळ म्हणा किंवा एका परफॉर्मेटिव्ह दृष्टिकोनातून आपण समाजाकडे कसं बघू शकतो. आपले काय फोक फोक रिच्युअल्स असतील, लोकपरंपरा असतील, तर त्याच्यातनं आपण कसं बघू शकतो यांच्याकडे, ह्या सगळ्यांचा ती अभ्यास करतो. तर ऍक्च्युली तेव्हा जेव्हा मी एम ए ला गेलो होतो तेव्हा मी एक थिएटरवर छोटा प्रबंध लिहिला होता, म्हणजे एम एच्या आमच्या थिसिससाठी. आणि ते म्हणजे कारण होतं काय की आपलं तेव्हा मला कळून आलं की गोव्याचं जे काही
एक गोवा डिवायडेड आहे, जुन्या आणि नव्या काबीजातींमध्ये गोव्याचं एक डिव्हिजन आहे. तर ते स्टार्क लक्ष येतं की जेव्हा आपण तियात्र बघतो ते खूप वेगळं एक विश्व आहे. आणि जनरली फोंड्यात आता तियात्र एवढे होत पण नाहीत. आणि मी जेव्हा ते अभ्यास करत होतो त्याचा, तेव्हा कळलं की अरे ह्याच्यातनं काय एक जो गोवा मांडला जातोय तो खूप वेगळा आहे. तर तर मग त्याचं दुसरं म्हणजे आता ज्या परिवारातनं किंवा ज्या एका संस्कृतीतनं मी येतो, तर जेव्हा मी एमफिल ला गेलो म्हणजे तियात्रवर मी तो प्रबंध लिहिला, आणि ते जर मी MPhil ला तेव्हा मी गोव्यात ऐतिहासिक नाटकं गोव्यात का प्रचलित झाली, का अजून लोकांना ती आवडतात करायला, आणि मग त्याच्यातनं काय तऱ्हेच्या राजकीय अस्मिता किंवा एक एक इतिहासाची जाणीव किंवा नेणीव सुद्धा म्हणा इतिहासाची, ती कशी पसरत गेली, आणि त्याचा ओव्हरऑल एक महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या राजकारणात काय एक वाटा त्याचा असेल. कारण बांदोडकर हे खूप शिवाजींना इन्व्होक करायचे आपल्या भाषणात वगैरे. आणि आमचं जे हनुमान थिएटर होतं आजोबांचं, तर तिकडे पण बांदोडकर यायचे बऱ्याच नाटकं बिटकं बघायला. तर ह्या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास करत होतो. आणि त्याच्यासाठी मी एका कॉन्फरन्ससाठी गेलो होतो पहिल्यांदा अमेरिकेत. तर ते प्राची देशपांडे म्हणून एक इतिहासकार आहेत महाराष्ट्राचा. तर त्यांनी मला प्रश्न विचारला की म्हणजे हे महाराष्ट्रवादी राजकारणाचं जे तू सांगतोयस, हे म्हणजे हे नाटकामुळे झालं असं तुला म्हणायचंय का? तर म्हटलं नाही नाही, नाटकामुळे काय नाटकं होती म्हणून काय महाराष्ट्रवादी गोवंतक पक्ष निवडून आला नाही, त्याला वेगळी कारणं होती. पण माझा फक्त अभ्यास हा त्या सांस्कृतिक त्याचे जे काही पदर होते त्याच्याविषयीचा होता. मग ते म्हणाले मग ती कारणं काय, ती शोध. तर त्याच्यानंतर मग मी जुन्या आणि नव्या काबीजातींमधला काय जो डिफरन्स आहे, आणि त्याच्यानंतर जो सग ज्या सगळीच उत्तरं ज्या एका विषयाकडे पोहोचतात ते म्हणजे लँड, जमीन, आणि जमिनीविषयीचे जे काही राजकारण जे पूर्वापार चालत आलेलं आहे गोव्यात, तर त्याच्यापर्यंत मी पोहोचलो. सर आता जेव्हा मी पीएचडी करतोय साऊथ एशियन स्टडीज मध्ये युपेनला, तर मी तो विषय निवडलाय की नक्की लँड ऍडमिनिस्ट्रेशनमुळे काय नक्की चेंजेस झाल्या. कारण झालंय कसं की गोव्याबद्दल इतिहास लिहिला गेलाय, पण तो जो इतिहास आहे म्हणजे पोर्तुगीज कालीन इतिहास सुद्धा तो फक्त एका पहिल्या 2 शतकांचा आहे. आणि जो जास्तीत जास्त जुन्या काबीजादीमधला इतिहास आहे, म्हणजे कोमनीदाद विषयी पण जो इतिहास लिहिला गेला आहे, तो फक्त नेवरा किंवा करमळी ह्या सगळ्या कोमनीदादींवर इतिहास लिहिलेला आहे. आपल्याकडे नव्या काबीजादींचा जो काही इतिहास आहे त्याचे रेकॉर्ड किपिंग जे आहे त्याचं ते मोडी लिपीत आहे, ते पोर्तुगीज मध्ये नाहीये. तर आणि आपलं नशीब असं आहे की आपल्याकडे ऑलमोस्ट एक 100 वर्षांचे कंटिन्युअस रेकॉर्ड्स आहेत आर्काइव्ह मध्ये. पण ते कुणीच म्हणजे 1980-90 मध्ये एक पॉल एक्सेलरोड नावाचे एक सोशिओलॉजिस्ट होते, ते गोव्यात येऊन अभ्यास करून गेले. आता ते अमेरिकेत रिटायर झाले, शिकवत होते ते आधी. तर त्यांनी एक एक त्याच्यावर निबंध लिहिलाय, पण अजून त्याचं काहीच काम तसं वेगळं झालेलं नाही. तर मी म्हटलं ते करून बघूया तर. नाही, जसं तू सांगितलं की लँड हा नेहमीच गोव्यात कोर विषय राहिलेला आहे. आणि जसं तू आता सांगितलं की जुन्या काबीजाती आणि नव्या काबीजाती हा जो एक ह्या दोन्ही काबीजाती मधलं जे एक अंतर आहे, म्हणजे जुन्या काबीजाती या प्रामुख्याने पोर्तुगीज बेस्ड, नव्या काबीजाती या नव्यानं त्यांच्याकडे नंतर आल्या, आणि पोर्तुगीज आणि मोडी. आता झालं असं की भारत स्वतंत्र होऊनही 14 वर्षानंतर आपला गोवा मुक्त झाला. म्हणजे गोवा मुक्त झाला हे आपण आपल्या समाधानासाठी म्हणतो, वास्तविक भारतानं गोवा जिंकून घेतला असा त्याचा कायदेशीर त्याचा हे, आणि हे हायकोर्टानं आणि सुप्रीम कोर्टानेही मान्य केलेलं आहे. आता प्रश्न असा आहे की त्यावेळेला ज्या पद्धतीनं पोर्तुगीज राजवटीत जे प्रशासन झालं त्यावेळेला एक अशी एक भीती मनात होती की कुठेतरी एक विचार ह्या गोव्यामध्ये आणि विशेष करून ख्रिस्ती समाजामध्ये एक असा विचार आहे की त्यांना भारताबरोबर जायचं नाहीये, त्यांना एक वेगळं राहायचं, आणि तो राष्ट्रवाद त्यांच्यात निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून गोवा मुक्तीनंतर ताबडतोब जेव्हा शिक्षणाचा प्रसार झाला त्यावेळेला मराठी भाषेला प्राधान्य देण्यात आलं आणि मराठी भाषा सुरू झाल्या. त्याच्यात पोर्तुगीज भाषा, मोडी लिपी या सगळ्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष झालं. आणि दुर्दैवाने जो इतिहास आम्हाला अभ्यास करण्याची अत्यावश्यकता आहे, तो इतिहास या भाषेच्या ज्ञानामुळे किंवा भाषा न जाणल्यामुळे तो इतिहास तशाच पद्धतीनं राहिला. आता जमिनीचा विषय जो तू काढलाय, तू सध्या
पोर्तुगालमध्ये आहे खरा, परंतु इथं गोव्यात या जमिनीच्याच विषयावरून सध्या प्रचंड रणकंदन सुरू आहे, राजकीय रणकंदन सुरू आहे. ज्या कोमनीदाद संस्था म्हणजे ज्या पोर्तुगीजापूर्वीपासून गोव्यात प्रचलित आहेत, त्या कोमनीदाद संस्थावरती जे काय लोक अतिक्रमण करून सध्या वास्तव करतायत, राहतायत, त्यांना कायदेशीर मान्यता देण्यासंबंधीचा विषय सध्या राजकीय चर्चेत आहे. आणि त्याच्यावरून अगदी दोन तट पडलेले आहेत. म्हणजे एकीकडे एका गटाचं सरकारचं म्हणणं आहे की आम्हाला नीच गोयकारांना त्यांची घरं कायदेशीर करून द्यायची आहेत, तर विरोधकांचं म्हणणं आहे की नीच गोयकारांच्या नावानं जे स्थलांतरित लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी सरकार संरक्षण देण्याचा प्रयत्न करते. तर या एकंदरीत आतापर्यंतच्या तुझ्या अभ्यासात हा जो जमिनीचा विषय आहे, आणि जमीन हीच गोव्याची एक वेगळी ओळख आहे, त्यामुळे या जमिनीच्या विषयाच्या भोवतीच राजकारण जे आपलं गोव्याचं फिरतंय, त्याच्यावरून आतापर्यंतच्या अभ्यासातला तुझा अनुभव काय? मी आता सुरू केलंय हल्ली, तर फार मी मोठ्या काही म्हणजे काही आर्ग्युमेंट असं करता येणार नाही आत्ता या घडीला. पण माझा जो अप्रोच आहे हा इतिहास शिकण्याचा, तो जरा उलटा आहे. कारण आपण कसं केलंय की की कोण गावकर होते, कोण जणकर होते, ह्या सगळ्यांच्या नोंदी आहेत. पण त्या जमिनी कसवणाऱ्या लोकांचा इतिहास कुठे आहे? माझा प्रश्न मुळात तो आहे की मुंडकारांचा इतिहास काय झालंय. काय गोव्याचा इतिहास जेव्हा लिहिला गेला तेव्हा दोन प्रकारे लिहिला गेला. एक त्याला ज्याला म्हणतात आपण गोवा दुरादा असं म्हणतो, की एक एक तो पोर्तुगीजांनी लिहिला आधी, आणि त्याच्यानंतर अजून त्याचा एक एक त्या म्हणजे पोर्तुगीज कालीन गोवा हाच खरा म्हणजे एक सोन्याचा गोवा म्हणत असतो. आणि दुसरा जो आहे प्रवाह त्याला गोवा इंडिका म्हणतात, की जो गोवा कसा हा भारताशीच रिलेटेड आहे आणि त्याचा पुराणाशी काय संबंध आहे, परशुरामानं ही भूमी निर्माण केली, हे म्हणजे आपल्याकडे इतिहास, मिथक आणि काय स्मृती, या तिन्हीमध्ये काहीच फरक करत नाहीत लोक. तर त्याच्यामध्ये झालं या दोन्ही प्रवाहांचा प्रॉब्लेम काय की ते जास्त करून एक उच्चभ्रू किंवा उच्चवर्णीय समाजाच्या ज्या काही कन्सर्न्स होत्या त्यावेळेच्या, त्यांना ऍड्रेस करत होत्या. तर बहुजनांचा इतिहास किंवा म्हणजे जनरली आता या शेतीच्या लँग्वेजमध्ये म्हणायचं तर मुंडकारांचा इतिहास आपल्याकडे नाही. बरोबर. जोपर्यंत पराग परबांनी लिहिलं नाही तोपर्यंत ऍक्च्युली कुणीच त्या विषयाकडे असं पाहिलं पण नव्हतं. तर मी त्याच लाईनमध्ये मी जरा बघतोय की मुंडकार कुठे येतात या सगळ्या इतिहासामध्ये. आपल्याला मुंडकारांचा पहिला उल्लेख मिळतो तो 1901 मध्ये, जेव्हा ले दे मुंडकारिया किंवा ले दे मुंडकारिटो जो मुंडकार लॉ आहे पहिल्यांदा इंट्रोड्यूस झाला. तर त्याची एक प्रत आहे पोर्तुगीजमध्ये, आणि तो अमेंड होतो मग 1959 मध्ये, 1959 मध्ये, एक 2 वर्ष आधी. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सरकार येऊन मग परत एक मुंडकार टेनेन्सी लॉज रिफॉर्म करतं. पण तो मुंडकार लॉ आला कशाला, म्हणजे त्याच्यात काय की आता ते शोधायचं म्हणजे ऍक्च्युली ते आलंय कशाला, त्याचं कारण मला माहिती आहे, पण नक्की काय झालं की मुंडकारांची काय हालअपेष्टा होत होती, की त्यांचं असं म्हणजे आता तिकडे नमूद असं आहे की अ, जेव्हा म्युन्सिपाल्टीज सुरू झाल्या नव्या काबिजादीमध्ये, आधी म्युन्सिपाल्टीज नव्हत्या, आधी कोमनीदाद ह्याच सगळ्या एक सेल्फ गव्हर्निंग इन्स्टिट्यूशन्स होत्या. जेव्हा म्युन्सिपॅलिटी आली आणि तिकडे जेव्हा रेप्रेझेंटेशन मिळायला लागलं, तर बरेचसे मुंडकार हे आपल्या भाडकारांविषयी तिकडे कंप्लेंट करत होते की एविक्शन करतात, आपलं रॅन्डम एविक्शन आहे किंवा अजून काहीतरी हालअपेष्टा, म्हणजे खूप खूप त्यांचे हाल केलेत कारण त्यांना असं ऑलमोस्ट एका बॉन्डेड लेबर सारखं कसून घेतलं आहे तिकडे. तर ऍक्च्युली त्या जर कंप्लेंट्स आता त्या बहुतेक असतील त्या गोव्यात असतील, कारण ज्या म्युन्सिपाल्टीच्या जे मिनिट्स आहेत त्याच्यामध्ये त्या असाव्यात असा माझा कयास आहे. आता ते येऊन बघावं लागेल तिकडे. सो माझा कम्युनिकेशनचा इतिहास लिहिण्याचा हा एक एक मी उलट्या बाजूने येतो ऍक्च्युली. गावकरांच्या बाजूने तर मी मुंडकरांच्या बाजूने त्याचं बघतो की नक्की कशा तऱ्हेचं शोषण त्यांचं व्हायचं. काही आम्हाला क्लूज मिळतात, म्हणजे एक साहित्यामध्ये मिळतात काही काही क्लूज, किंवा ती बाटकार किंवा कुणबी जाकी नावाचे तियात्र आहेत
त्याच्यात मिळतात. किंवा विमला देवी या एक लेखिका होत्या, त्या पोर्तुगीजमध्ये त्यांनी गोव्याबद्दल कथा लिहिल्या, तर त्या कथेमध्ये मुणकारांविषयीचं आहे. आणि मग एक दोन एक्झाम्पल्स मला मिळाली विधानसभेच्या डिबेट्समध्ये. म्हणजे जेव्हा टेनेन्सी लॉ पास होतो तेव्हा युजीडीपी खूपच विरोधात होते त्याच्या. तर गजानन रायकर जे फोंड्याचे आमदार होते, तर त्यांनी एक मुद्दा मांडला तिकडे, की ते मडकईमधनं कुठेतरी जात होते ते, आणि बांदोडकर जे मुख्यमंत्री होते तेव्हा, तर त्यांना तेव्हा असं लक्षात आलं की एका मुंडकाराला त्याच्या भाडकाराने घरात म्हणजे डांबून ठेवलंय. तर का? तर त्याची बायको पोटुशी होती, गर्भवती होती, आणि आत्ता तिचं डिलिव्हरी होईल असा काहीतरी हे होता. तर त्याला जेव्हा बोलावणं पाठवलं भाडकाराने, तर तो म्हणाला आज येणं शक्य नाही. तर भाटकार त्याला जबरदस्तीने घेऊन गेला, आणि म्हणजे काय आपला हुकूम मानला नाही म्हणून त्याला एका खोलीत डांबून ठेवलं होतं. तर हे रायकर आणि बांदोडकर तिकडे पोचून मग त्याला सोडवण्यात आलं. अशा 2-3 केसेस ते तिकडे सांगतात. तर हे जर 1960 मध्ये जर हे होत असेल, तर आपण 19व्या शतकाचा विचार काय करू शकतो? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला शोधून काढायच्या, तर त्या अनुषंगाने मी या नाही, इतिहासाकडे अर्थातच बघतो. म्हणजे आतापर्यंत कोमुनिदाद, गोव्याच्या जमिनी या संबंधी जेव्हा जेव्हा चर्चा झाली, त्या त्या वेळेला त्या चर्चेत गावकार, जणकार, भाटकार हेच प्रामुख्याने त्या चर्चेचे केंद्रबिंदू ठरले. परंतु कुळांचं आणि मुणकारांचं नेमकं जीवन त्या वेळेला काय होतं, असा एक वेगळा मार्ग तू घेऊन या संदर्भात जो अभ्यास सुरू केलेला आहे, तो खरोखरच म्हणजे मला वाटतं की तो अभ्यास आणि त्या अभ्यासातनं जे काय वास्तव समोर येईल ते खरोखरच गोव्याच्या अनुषंगाने खूपच महत्वाचं ठरणार आहे. खरं म्हणजे जेव्हा गोवा मुक्तीनंतर जे पहिलं सरकार आलं आणि ते पहिल्या सरकारापूर्वी लँड रिफॉर्म्स कमिशन स्थापन करण्यात आलं, आणि त्या लँड रिफॉर्म्स कमिशनचा एक रिपोर्ट आहे, तो गुगलवरती अवेलेबल आहे. आणि त्या रिपोर्टमध्ये ज्या पद्धतीनं तो पूर्ण जो प्रवास आहे, तो प्रवास त्याच्यातनं अधोरेखित होतो की कशा पद्धतीनं या ठिकाणी कोमुनिदादची संस्था होती, कशा पद्धतीनं या ठिकाणी गावकऱ्यांचं वर्चस्व होतं. आणि सर्वस्वी एग्रो बेस्ड इकॉनॉमी आपली असल्यामुळे शेती बागायती आणि मच्छीमारी या तीनही गोष्टीवरती सगळी इकॉनॉमी डिपेंड होती. आता त्या शेतीमध्ये, त्या बागायतीमध्ये, त्या मच्छीमारासाठी जे लोक पाहिजे होते काम करायला, कारण सुरुवातीला गावकर स्वतः काम करत होते, परंतु कालांतराने त्यांना लेबर हवे झाले, आणि त्याच्यातनं त्यांनी जे लोक आणले, मग हात शेतात काम करणारे ते कुळ झाले, बागायतीमध्ये काम करणारे मुणकार झाले. अशा पद्धतीने ती एक कम्युनिटी, मोठी कम्युनिटी. आणि जसं तू सांगितलं तसं की वेगवेगळी ऐतिहासिक पुस्तक, आता पराग परब यांचं हे तर ऐतिहासिकच पुस्तक आहे, आणि पूर्ण एका इतिहासाला एक नवा दृष्टिकोन मिळवून देण्याचा प्रयत्न हा पराग परब यांच्या त्या पुस्तकातनं मिळाला. आता विषय असा आहे की जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो, कुळ मुणकार म्हणजे तू तर सांगितली 1901 ची गोष्ट मुणकारा संबंधीची. आज गोवा मुक्त होऊन 62 वर्ष झाली. भाऊसाहेब बांदोडकरांचं सरकार आल्यानंतर जर पहिला कुठला कायदा त्यांनी विधानसभेत मांडला, तर तो कृषी कुळ वहिवाटदार म्हणजे ऍग्रिकल्चरल टेनन्सी आहे. मग शशिकला ताई काकोडकरांच्या कार्यकाळात मुणकार प्रोटेक्शन ऍक्ट, हे दोन ऐतिहासिक जे कायदे संमत झाले. आणि त्यावेळेला पूर्ण देशात काँग्रेसची सत्ता असूनही या कुळ मुणकारांना त्यांचे अधिकार प्राप्त करून देण्याच्या हमीवरती पूर्ण गोव्यातल्या त्या लोकांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या हाती जी सत्ता सोपवली, त्यावरूनच त्या दोन्ही घटकांची तीव्रता ही आपल्या लक्षात येते. हा जो प्रवास आहे राजकारणाचा, तो 62 वर्षानंतरही आपण अजूनही कुळ मुणकाराबद्दलच बोलतोय, आणि त्यांना त्यांचे अधिकार द्यायला बघत नाहीत. मग हा एक अखंड प्रवास इतका गंभीर आणि भीषण हा नेमका का असावा? म्हणजे या घटकांना अजूनही न्याय का मिळत नाही असं वाटतं? कारण स्वातंत्र्यानंतर म्हणजे काय, पहिल्या म्हणजे मगू पक्षाच्या एक पहिल्या 2 दशकांच्या सत्तेनंतर काही समीकरणं बदलली गोव्यात. गोवा जसं एक एक प्रक्रिया जी सुरू झाली, जी टुरिझमची होती. आधी म्हणजे एक
रघु त्रिचूर म्हणून एक अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत, मी त्यांचं पुस्तक जे गोव्याचं आहे, रिफिगरिंग गोवा म्हणून, ते खूप महत्वाचं पुस्तक आहे. म्हणजे ऍक्च्युली हे जे ट्रान्झिशन आहे गोव्याचं, गोवा एका काळाला एक व्यापाराचं एक बंदर होतं, त्याचं टुरिस्ट डेस्टिनेशन रूपांतर होताना काय गोष्टी घडल्या त्याचा त्यांनी एक खूप सुंदर आढावा त्याच्यात घेतलेला आहे. तर ते काय म्हणतात की जेव्हा टुरिस्ट डेस्टिनेशनचं जे ऍक्च्युली 60-70च्या दशकात गोवा टुरिस्ट डेस्टिनेशन नव्हतं. 60 मध्ये जरा हिप्पीज वगैरे याला सुरुवात झाली होती, कारण ते आधी नेपाळला वगैरे यायचे, तर तेव्हा त्यांना तिकडून हाकललं. ते तेव्हापासून ते गोव्यात यायला लागले आणि गोव्यात येऊन यायला लागले आणि ते राहायचे, ते पैसे द्यायचे आणि त्याच्यातनं एक नवी अर्थव्यवस्था किनारपट्टी भागावर सुरू झाली. आणि तर ती फॉर्मलाइज पण नव्हती. तर तिकडचा जो एक बराचसा जो समाज होता, जो ही कामं करायचा, मुंडकरांची आणि कुळांची वगैरे, आणि मच्छीमारी करायचा, कारण त्यांच्या जमिनी समुद्रालगत होत्या, म्हणजे त्यांची घरं जी होती, ते काय करायला लागले की ते आपल्या घरात त्या लोकांना राहायला द्यायला लागले. तर त्यांच्या त्यांच्या घरातल्या बायका ज्या होत्या त्यांना जेवण करून द्यायचं. तर त्यांनी हळूहळू जो शेतीचा जो एक लेबरचा जो त्यांचा सप्लाय होता तो काढून घेतला. कारण मच्छीमारी ही फक्त एका विशिष्ट सीझन मध्येच होऊ शकते, पावसात तुम्हाला ते करू शकत. सो त्याचं एक सप्लिमेंटरी इन्कम त्यांना या टुरिझम कडनं यायला लागलं आणि त्यांची पत पण वाढली जरा समाजावर. तर ते म्हणलं आमच्या बायका आता जाणार नाही शेतात काम करायला, तर त्यांनी तो एक शेतातनं तो एक लेबर काढून घेतला. तिकडे एक सुरुवात होते एका नव्या प्रक्रियेची, जी ऍक्च्युली ते म्हणतात की एका अर्थी भांडवलशाही गोव्यात त्या याच्यात आली की कॅपिटलिस्ट ट्रान्झॅक्शन त्याच्यातनं व्हायला लागली. तर आधी त्याच्यासाठी आधी सुरुवातीला बऱ्याच उच्चभ्रू भाटकारांनी वगैरे टुरिझम पॉलिसीला विरोध केला होता, पण त्यांना नंतर कळलं की ह्याच्यातनं पण पैसे येतात, तर त्यांनी पण मग त्याच्यात भाग घ्यायला सुरुवात केली आणि हळूहळू शेतीचा जो एक हे आहे तो कमी होत गेला. आणि आणि एक वेगळा तऱ्हेचा पैसा, म्हणजे तेव्हा म्हणजे वेगळा तऱ्हेचा पैसा गोव्यात यायला लागला. त्याने राजकारणाची समीकरण, आणि हाच वेळ आहे जेव्हा प्रादेशिक राजकारणाची समाप्ती होते आणि काँग्रेसचा उदय गोव्यात होतो. कारण नॅशनल लेवलवर नाही आता आम्ही जे म्हणतोय की गोव्यात दिल्लीवाल्यांनी येऊन जागा घेतल्या, ते आतापासून आधीपासून आहे. 80s पासून जेव्हा टुरिझम पॉलिसी फॉर्मलाइज झाली, तेव्हा कारण मग नवे जमीनदार तयार, म्हणजे नवा एक काय म्हणतात ते नवा घटक तयार झाला. घटक तयार झाला, जो ज्याच्याकडे पैसा पण होता, एक्सप्लोइट पण करू शकत होता, आणि त्याला शेतीत लोकांना राबवण्याची गरज नव्हती. मग त्यांना ते पैसे देऊन अपफ्रंट जागा घेऊ शकत होते आणि त्याचं रूपांतर मग रिअल इस्टेट मध्ये करू शकत होते. तर ही एक प्रक्रिया आहे स्वातंत्र्यानंतरची, जी कधी कधी आपण मिस करतो की अरे हे म्हणजे कधी आता पेडण्यासारख्या भागातच बघा ना काय तिकडे बदल झालेला आहे, म्हणजे टुरिझम आल्यानंतर. आणि आता एअरपोर्ट नंतर तर मला माहित नाही काय म्हणजे हो. नक्की तिकडे काय चाललंय ते, पण हा एक जो एक वेगळ्या तऱ्हेची भांडवलशाही गोव्यात जी सुरू झाली, ती कदाचित त्याला कारणीभूत असू शकेल असं मला वाटतं. कौस्तुभ, आणखी एक सध्या प्रामुख्याने विषय जो सुरुवातीपासून म्हणजे अगदी गोव्याच्या मुक्ती काळापासून तो आतापर्यंतही आजपर्यंतही एक विषय नेहमीच चर्चेत असतो, तो म्हणजे गोव्याची स्वतंत्र आयडेंटिटी. गोव्याची एक स्वतंत्र ओळख ही राखून ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि माजी पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हाच विषय प्रामुख्याने त्यावेळीही प्रामुख्याने नमूद केला होता की आम्ही जरी गोवा जरी भारतात समाविष्ट होत असला तरी गोव्याची स्वतंत्र ओळख ही अबाधित राहणं खूप गरजेचं आहे. आज परिस्थिती अशी झाली की आपली भौगोलिक क्षेत्रफळ जे आहे ते खूप छोटं आहे, एक छोटं राज्य. त्याच्यात विदेशी वसाहतवादा अंडर अनेक वर्ष आपण काढले आणि त्यामुळे साहजिकच कल्चरली आपण थोडे वेगळे आहोत. हे तर आपल्या जगण्यातून, आपल्या लाईफस्टाईल मधून ते दिसूनच येतं. त्याचबरोबर आपली भाषा, कोकणी भाषा ही एक गोव्याची वेगळी, कोकणी संस्कृती ही देखील गोव्याची एक वेगळंपण आहे. आज परिस्थिती अशी झालेली आहे की ग्लोबलायझेशनच्या एकूणच स्पर्धेत आज आपलं हे वेगळेपण, वेगळी संस्कृती, वेगळी भाषा, वेगळं गोयकारपण जे आपलं आहे ते कशा पद्धतीनं आपलं टिकून राहणार, किंवा ते टिकून राहण्यासाठी जी धडपड सुरू आहे एका विशिष्ट
घटकाची, ज्याला आपण प्रादेशिक वादच आपण त्याला म्हणू शकतो. तर हे टिकणं किंवा हे टिकवणं किती महत्वाचं आहे असं तुला वाटतं, की हा एक कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि ते टिकणं शक्य नाही? जसं मुंबईकराची परिस्थिती झाली आहे, तशीच परिस्थिती आता मुंबई एक हे उदाहरण जर धरलं तर पूर्ण गोवाच ही एक मुंबई बनलेली आहे, कारण ज्या झपाट्यानं गोव्याचा विकास होतो. तर हे गोव्याचं वेगळेपण आपण कशा पद्धतीनं राखून ठेवायचं, किंवा हे राखणं आपल्या हातात राहणार आहे का, की याच होतात ते आपोआप कालबाह्य होऊन जाईल? ते तर आपल्या हातात राहणार आहे की आत्ताची परिस्थिती बघितलं तर वाटतं की राहणार नाहीच, असंच याच निष्कर्षाला यावं लागेल. पण ते कसं म्हणजे त्याचे म्हणजे प्रत्येकाचा आता प्रॉब्लेम काय की आधीपासूनच प्रत्येकाच्या मनातला गोवा, जो आपल्याला जरी आपण गोवा जरी म्हटलो तरी तो गोवा वेगळा आहे. म्हणजे पेडणे पेडण्यातला गोवा, बिचोलीतला गोवा आणि साष्टीतला गोवा हे तीन कम्प्लिटली वेगळ्या तऱ्हेच्या गोव्याच्या आयडेंटिटीज आहेत. तर त्यांची सिनर्जी कुठे होऊ शकते म्हणजे मला कधी एक ब्रॉड लेवलला वाटतं की आपला जो एक सहिष्णुतापणा आहे गोव्यातली, एक सर्वधर्म समावेशक एक कल्चर आहे जिकडे कुठेच धर्माविषयी असं काय म्हणजे हे काही वर्षांपूर्वी तरी आपण म्हणू शकत होतो. आता मला आय एम अ बिट डाऊटफुल. जी एक सेक्युलरिस्ट अंडरस्टँडिंग आहे, म्हणजे ते कुणी असं वर्ण शिकवायची गरज नाही, ते एक नॅचरली आपल्याकडे येतं, ते आहे. किंवा एक एक पर्यावरणाविषयी जो एक जागरूकतापणा जी आहे गोव्यात, ती आहे. आय थिंक दॅट इज ती खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण जर पर्यावरणाविषयीच्या समस्यांशी जर एकदम जागरूक राहिलो तर कदाचित आपला, कारण गोव्याची जग म्हणजे आपण जेव्हा गोव्यात म्हणजे मला आठवतं मी दिल्लीत शिकायला परत आलो होतो, माझ्याबरोबर एक मित्र आला होता माझा, आणि मी त्यांना स्टेशनवरनं गाडीतनं घरी घेऊन येतो, तर त्यांना म्हटलं ह्याला हिरवा कलर म्हणतात, असं मी बोरीमधनं जेव्हा येताना सांगितलं. कारण दिल्लीमध्ये राहून त्यांना हेच माहित नाही की शेत त्यांनी कधी बघितलेली नसतात अशी हिरवीगार. तर मला वाटतं गोव्याचं पर्यावरण सांभाळणं हेच गोवा सांभाळणं असं या पॉइंटला तरी म्हणावं लागेल. म्हणजे पर्यावरण नॉट जस्ट की म्हणजे शेतं आणि जंगलं, पण नद्या, नद्यांमध्ये जे काय आपण आता कसिनो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जो एक काही हे वाढलाय, तो कुठेतरी कंट्रोलमध्ये यायला पाहिजे. कारण त्याच्याशी रिलेटेड लोकांचं जीवन आहे, राईट? की मासेमारी असेल किंवा शेती असेल, हे सगळं नद्या आणि ह्या सगळ्या एकमेकांशी रिलेटेड आहे. तर ते जर आपण वाचवायला गेलो तर जनरल आपलं एक गोवेकर असणं जे आहे त्याला कदाचित आपण वाचवू शकू. कौस्तुभ, दुसरी गोष्ट, तुझ्या अभ्यासात तू एक विषय घेतला, तो ग्लोबलायझेशन ऑफ गोवा इन द लाईट ऑफ फादर थॉमस स्टीफन्स. म्हणजे याच आठवड्यात मी परवरी या ठिकाणी फादर थॉमस स्टीफन्स कोकणी केंद्रामध्ये भेट दिली होती, आणि त्या केंद्राच्या लायब्ररीमध्ये मी सहज तिथं गेलो तर बघितलं तर भन्नाड अशा पद्धतीची पुस्तकं त्या ठिकाणी आहेत, ज्या पुस्तकावरती खरं म्हणजे संशोधन अभ्यास होणं गरजेचं आहे. दुर्दैवानं ती पुस्तकं ती तशीच पडून त्या ठिकाणी आहे. तर ह्या तुझ्या फादर थॉमस स्टीफन्स आणि ख्रिस्त पुराण या अभ्यासातनं नेमकं काय तुला अ, गवसलं? ऍक्च्युली मी एका पुस्तकाचा रिव्ह्यू केला होता, तर त्याच्यात ते लिहिलं होतं मी. पण तो जर ख्रिस्तपुराण सारखा जर ग्रंथ आपण बघितला, तो खूप अफाट आहे तो. म्हणजे त्याची जी क्वालिटी आहे साहित्याची आणि ती लिहिण्याची, ती तुम्ही त्यावेळेचं जर भक्ती साहित्य बघाल तर त्याच्या तोडीला ते उतरतं. म्हणजे पण त्याच्या अनुषंगाने अजून कितीतरी गोष्टी सामोरे येतात, की की का तो निर्माण का करावा लागला. तर तेव्हा जे अ, अ, ब्राह्मण जे कॅथलिक झाले होते, धर्मांतरित झाले होते, तर ती त्यांची मागणी होती की हम्म. ऍक्च्युली आम्हाला कळेल आणि आम्हाला समजेल अशा प्रतीकांमध्ये तुम्ही येशूची मांडणी करा. तर त्या अनुषंगाने, आणि परवा मी इकडे एक लायब्ररीमध्ये, इकडे पोर्तुगालच्या लायब्ररीमध्ये एक मला छोटासा एक पुस्तक मिळालं. तर त्याच्यात जे रोम मधनं जे पाद्री गोव्यात येत होते, तर त्यांच्यासाठी सुलभ म्हणजे मराठी शिकायला सोपी जावी म्हणून त्यांनी एक छोटीशी पुस्तिका तयार केली होती. तर त्याच्यातले बहुतांश जे शब्द होते
ते ख्रिस्त पुराणामधले होते. म्हणजे की आता आकाशाला वैकुंठ म्हणणं वगैरे म्हणजे हेवनला वैकुंठ म्हणणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात दिल्या होत्या छोट्या छोट्या. आणि एक म्हणजे कुठलाही पादरी जर रोमवरनं जर त्याला पाठवलं गोव्यात, कारण गोवा हे एक कॅथलिक धर्माचं खूप मोठं एक सेंटर होतं. म्हणजे जेवढी लोक रोममधनं चायना वगैरे मार्गी जायची ती आधी गोव्यात यायची, ओल्ड गोव्याला उतरायची आणि तिकडून मग पुढे चायना किंवा ईस्ट एशिया पर्यंत जायची. तर आणि ते जे पुस्तक आहे ते 100 वर्षांनंतर, म्हणजे ख्रिस्तपुराण लिहून एक ऑलमोस्ट 100 वर्षांनंतर पब्लिश केलेलं पुस्तक आहे. तर आपल्याला ह्याची प्रचिती येते की त्याच्या 100 वर्षांनंतरही त्याची जी पॉप्युलॅरिटी होती, त्याची जी प्रसिद्धी होती ती कायम होती. आणि त्याने एक मापदंड स्थापन केला की मराठी कशी शिकावी. हे मला म्हणजे हे परवाच मी ते पुस्तक होतं तेव्हा मला कळलं की अरे हे अफाट आहे. म्हणजे ऑलमोस्ट 100 वर्षानंतर आणि तीच शब्दावळ त्याच्यात होती की ह्या गोष्टी अशा केल्या. म्हणजे त्या बेसिक होत्या की नंबर्स होते, अक्षर ओळख होती. आणि त्यांना पादरी लोकांना जे शब्द सवयीचे असावे लागतात चर्चमध्ये मास देण्यासाठी, तर त्या सगळ्या शब्दांची वगैरे यादी होती. त्याच्यात बहुतांश शब्द हे ख्रिस्तपुराणातले होते. नाही आणि दुसरी गोष्ट आणि अशी आहे की आणि सध्या चर्चमध्ये जे मास सांगितलं जातं किंवा जी भाषा वापरली जाते प्रामुख्याने आणि जी रोमी लिपीमध्ये लिहिलेली आहे त्या भाषेवरती मराठीचा प्रचंड प्रभाव आपल्याला दिसून येतो. म्हणजे जेव्हा आपण नकळतपणे कुठल्याही अशा प्रसंगी जेव्हा चर्चमध्ये जातो तेव्हा आम्हाला ऐकताना अरे इतर भाषा ह्याच्यात तर भरगच्च मराठी भरलेली आहे. सो अशा पद्धतीचा तो प्रभाव त्या काळापासून आजतागत तो चर्चच्या त्या मास प्रार्थनामध्ये अजूनही दिसतो. एक दोन गोष्टी आहेत. म्हणजे ख्रिस्तपूर्णाच्या अनुषंगाने एक रिसर्चर इकडे गोव्यात आला होता. तर त्याने अशी मांडणी गेली होती की म्हणजे तेव्हाच्या जेजुईट लोकांनी कारण ते लोक व्याकरण पण तयार करायचे, तर तेव्हा त्यांनी व्याकरण कोकणीचं एक तयार केलं होतं, जे संस्कृतवर नाही तर लॅटिन भाषेच्या व्याकरणावर त्यांनी आधारित करून मांडली होती. कोकणी ही ऍक्च्युली लॅटिन मधनं पण आहे, पण ऍक्च्युली कारण प्रोटो इंडो युरोपियन लँग्वेज असल्या कारणाने संस्कृत आणि लॅटिन मध्ये पण. आता इकडे पोर्तुगीज मध्ये डाऊट किंवा आपल्याला काही शंका असेल तर त्याचा शब्द दुविधा आहे. हा, तर दुविधा. दुविधा तर ते इकडे शिक्षक पण विचारतात दुविधा. तर आपल्याला ते असं हे वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाषेचं जी सरमिसळ आहे ती आधीपासून आहे. म्हणजे पोर्तुगीज आहे, मराठी आहे, कोकणी. आपल्याकडे पर्शियन भाषेचा प्रभाव जेवढा आहे, म्हणजे आता जर तुम्ही ती आदिलशाही काळातली पत्र जर गोव्यातली वगैरे वाचली, तर तुम्हाला पर्शियन जर माहित नाही ना तर ती पत्र कळणं तुम्हाला अशक्य आहे. हम्म, इव्हन हम्म, आता कोमनीदासच्या रेकॉर्ड्समध्ये की ते जो गावमुख असं असतो त्याच्यात ते लिहितात की अर्धी तक्सीम पहिली. हम्म, तक्सीम तक्सीम हा एक पर्शियन शब्द आहे. हा, हा, तक्सीम हा. त्याचं पार्टिशन करणं, म्हणजे जे आता भारताची फाळणीला उर्दूमध्ये तक्सीम म्हणतात. तर तो शब्द इकडे आहे. किंवा जी आदिलशाही काळातली पत्र जे व्हाईसरॉयना पत्र लिहायचे किंवा हे, ती जर आता ते ऍक्च्युली गोवा आर्काइव्स यांनी खूप छान उपक्रम सुरू केला. ते फेसबुकवर एक ते पत्र टाकतात. त्याच्या नागरी मोडी लिपीतली पत्र आहेत नाही, त्याच्या नागरी मध्ये ते टाकतात. तर ती तुम्ही पत्र वाचली तर तुम्हाला जर पर्शियन माहित नाही तर त्यात पत्रांचा तुम्ही पूर्ण अर्थच लावू शकत नाही. असे खूपसे वेगवेगळे शब्द त्याच्यात येतात. हम्म, इव्हन आता त्या नव्या काबेजादी मधल्या कम्युनिस्ट रेकॉर्ड कटुबन नावाचा एक शब्द होता, तो मला मिळतच नव्हता कुठे. हम्म, पण हम्म, नंतर एका फारसी डिक्शनरीमध्ये तो मला मिळाला हम्म, की त्याचा अर्थ कटुबन एक तऱ्हेची जागा होती, कुणाला तरी दिली जाते. जसं नमस जागा असतात, हम्म, नामुशीच्या जागा असतात, हम्म, हम्म, त्या कटुबनच्या पण जागा असतात. हम्म, तर ह्या म्हणजे भाषेची सरमिसळ म्हणजे माझं असं पण मत आहे की भाषेची जी आपण काही भाषावादामुळे जे काही एक घुसळण गोव्यात झाली हम्म, बरीच वर्ष, त्यातनं थोडंसं नुकसान पण झालंय. हम्म, की आपण एवढ्या कोकणी आणि मराठीच्या अस्मिता एवढ्या तीव्र झाल्या. आणि मी एका तीव्र मराठीवादी घरातनं येतो. हम्म, तर तो जो काही एक संघर्ष आहे, तर त्याच्यातनं खूप एक जे इतिहास लेखन होऊ शकत होतं एक बरोबर. सिंक्रेटिसिझमचं, हम्म, ते हम्म. कदाचित आपलं मिस झालं त्या सगळ्या वादामुळे. कौस्तुभ, आपला वेळ संपत आलाय. माझा एक
शेवटचा तुला प्रश्न, आता तू पोर्तुगालमध्ये हा सगळा अभ्यास, कोलोनिझम आणि गोव्याचा इतिहासाचा अभ्यास तुझा सुरूच आहे. हा अभ्यास नेमका कुठपर्यंत जाणार आहे, आणि तू गोव्यात कधी परतणार आहे? म्हणजे या अभ्यासाच्या अनुषंगानं तुझा पुढचा पुढचं पुढचं प्लॅनिंग नेमकं काय आहे, आणि तुला नेमकं आणखी काय करायचंय? आणि आता मला आता मी पोर्तुगलमध्ये जानेवारीपर्यंत नसेन आणि मी परत जाईन अमेरिकेत. माझी एक सेमेस्टर तिकडे राहिलेली आहे कोर्सवर्कची. त्या कोर्सवर्क नंतर माझी एक परीक्षा असेल, त्याच्यात जनरलीच जगामध्ये वसाहतवादावर, जमिनींच्या मालकी हक्कावर आणि जात या विषयावर जेवढी जेवढी काही क्लासिक पुस्तकं आहेत, ऑलमोस्ट प्रत्येक याच्यातली अशी 150 पुस्तकं वाचून तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागते. तर ती माझी परीक्षा असेल ऑगस्ट सप्टेंबर मध्ये. ते संपून मी एक 2 वर्षासाठी परत गोव्यात येणार आहे, म्हणजे आर्काइव्ह मध्ये काम करण्यासाठी. म्हणजे तेव्हा गोवा, पोर्तुगाल आणि लंडनमध्ये असे 3 कडे मी जाईन आर्काइव्हना भेट द्यायला. तर ते म्हणजे त्याच्यानंतर लिखाणाचं कारण की पीएचडी आज बरोबर. जनरली एक खूप मोठा विषय आहे आणि हम्म. तोपर्यंत मी म्हाताराच होईन. पण अ, अ, मला वाटतं हा तुझा अभ्यास लवकरात लवकर पूर्ण हो, आणि त्याच्यातनं काहीतरी एक नवं संशोधन तुझ्या हाती लागो, जेणेकरून आपल्या गोव्यासाठी आणि गोवा समजून घेण्यासाठी ते आपल्याला निश्चितच फायद्याचं ठरणार आहे. आणि त्याचबरोबर नाट्यकला ही तर मला वाटतं त्याच्यापासून कौस्तुभ हा वेगळा असूच शकत नाही. आणि हे तुझ्या लिखाणात नाही अशा पद्धतीचे विषय हे येत राहत, कारण हे विषय आज कुणीही घेताना आपल्याला दिसत नाही, आणि त्या विषयावरती आपण जास्तीत जास्त बोलणं आणि जास्तीत जास्त लिहिणं हे खूप गरजेचं आहे. वस्तू खूप आनंद वाटला तुझ्याशी संवाद साधून. अशाच पद्धतीनं यापुढेही आम्ही संवाद साधू, वेगवेगळे विषय तुझ्याशी अशाच पद्धतीने चर्चा करून समजून घेऊ. थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग विथ अस. थँक्यू. नमस्कार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.